हॅलो फ्रेंड्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत की दिग्ध संबंधावरचे प्रश्न जे की NMMS एक्झाममध्ये आणि MTSCच्या एक्झाममध्ये येतात। तर बघूयात प्रश्न कशा प्रकारचे असतात। प्रश्न पहिला आहे की बी घनाचे किती पृष्ठ इतर घनांच्या पृष्ठांना स्पर्श करतात। आता बी घन कोणता आहे बघा, इथं जर आपण हायलाइट केला तर हा पूर्ण काय आहे, बी घन आहे। ठीक आहे, हा पूर्ण बी घन आहे। आता या बी घनाचे पृष्ठ किती घनांना स्पर्श करतात हे तुम्हाला विचारलेलं आहे। तर बघूयात आपण इथं हा एक घन आहे, या घनाला स्पर्श करतो बी घनाचा पृष्ठ। बघूयात आपण कोणकोणत्या घनांना स्पर्श करतात। आता हा एक घन आहे, इथं एक स्पर्श करतो। नंतर हा एक घन आहे, पूर्ण हा एकच घन आहे, तर ह्या एका घनाला स्पर्श करतो आणि नंतर या एका घनाला करतो। म्हणजेच टोटल किती घन आहेत, 1 2 आणि 3 असे 3 घन आहेत की बी घनाचे पृष्ठ हे बाकीच्या 3 घनांना स्पर्श करतात। नंतर बघा ए घनाचे किती पृष्ठभाग इतर घनांच्या पृष्ठांना स्पर्श करतात हे विचारले। आता ए घन कोणता आहे हे पहिल्यांदा आपण इथं हायलाइट करून घेऊयात। ए घन म्हणजे हा असा ए घन आहे, ठीक आहे, हा ए घन आहे। आता या घनाचे किती पृष्ठ आहेत की दुसऱ्या घनाला स्पर्श करतात बघा, तर ह्या खालच्या घनाला एका स्पर्श करतो, नंतर ह्या साईडच्या घनाला एका, पूर्ण हा एक घन आहे या घनाला स्पर्श करतात आणि हा मागचा एक घन या घनाला स्पर्श करतात। म्हणजे टोटल 1 2 आणि 3 घन असे आहेत की ए घनाचा पृष्ठभाग हा बाकी 3 घनांना स्पर्श करतात। ठीक आहे, नेक्स्ट बघा। आता ही एक दुसऱ्या प्रकारची आकृती दिलेली आहे, याच्यामध्ये विचारलेलं आहे की यम घनाच्या किती बाजू इतर घनांना स्पर्श करतात। हा जो यम घन आहे, यम घन कोणता आहे, हा पूर्ण यम घन आहे। ठीक आहे, आता या यम घनाच्या बाजूच्या आहेत, म्हणजेच त्याच्या ज्या कडा बाजू आहेत त्या किती घनांना स्पर्श करतात हे विचारलेलं आहे। किती बाजू आहेत त्या घनांना स्पर्श करतात, याच्या किती बाजू। आता बघा 1 2 3 खालची एक 4 आणि साईडची एक 5, 5 बाजू तर काही रिकाम्याच आहेत। म्हणजे फक्त ही अशी जर काढली आपण, ही मागची बाजू म्हणजे ही फक्त बाजू आहे, ती फक्त काय करते, मागच्या घनांना स्पर्श करते। म्हणजेच फक्त एक बाजू आहे ती फक्त काय करते, घनांना स्पर्श करते। नेक्स्ट बघा, ओ घनाच्या किती बाजू इतर घनांना स्पर्श करतात। आता ओ घनाचं विचारलंय तुम्हाला, ओ घन कुठं आहे, ओ घन म्हणजे तुम्हाला फक्त हा इथं एकच त्याची समोरची बाजू दिसते। आता या घनाच्या किती बाजू इतर घनांना स्पर्श करतात हे तुम्हाला विचारलेलं आहे। म्हणजे बघा याचा जर काढला तर तुम्हाला ही एक बाजू घनांना स्पर्श करते हे दिसतंय, नंतर ही एक बाजू दिसते आणि त्याची वरची बाजू एक, म्हणजे टोटल किती बाजू आहेत, तर 3 बाजू आहेत ज्या ओ घनाच्या बाकीच्या घनांना स्पर्श करतात। ठीक आहे, नेक्स्ट बघा, क्यू घनाच्या किती बाजू इतर घनांना स्पर्श करतात। क्यू घन कुठं आहे बघा, क्यू घन हा आहे क्यू घन पूर्ण। आता या क्यू घनाच्या किती बाजू आहेत त्या इतर घनांना स्पर्श करतात हे तुम्हाला विचारलेलं आहे। आता बघा याच्यामध्ये क्यू घन आहे हा, त्याची ही एक बाजू इतर घनांना स्पर्श करते आणि खालची एक बाजू, ठीक आहे, म्हणजेच 2 बाजू आहेत त्या इतर घनांना स्पर्श करतात। नेक्स्ट बघा, आर घनाकृतीच्या किती बाजू आहेत। आता आर घनाकृती बघा कुठं आहे, आर घनाकृती म्हणजे ही पूर्ण आर घनाकृती आहे। आता या आर घनाकृतीच्या किती बाजू आहेत की त्या इतर घनांना स्पर्श करतात, तर फक्त खालची बाजू आहे ती एकच बाजू आहे की जी इतर घनांना स्पर्श करते। म्हणजे ऑप्शन 1 हे तुमचं उत्तर असेल। नेक्स्ट बघा, ज्याची एक बाजू इतर घनांना स्पर्श करते असे घन किती। ज्याची एक बाजू आहे ती इतर घनांना स्पर्श करते, एकच बाजू इतर घनांना स्पर्श करणारी असे किती घन आहेत बघा। हा आपण काढला होता आता आर, हा एक घन आहे की ज्याची फक्त एकच बाजू म्हणजे फक्त खालचीच बाजू इतर घनांना स्पर्श करते, आणि यम हा एक असा घन आहे की ज्याची एकच बाजू इतर घनांना
स्पर्श करते. म्हणजे फक्त दोनच घन आहेत की ज्याच्या एक एक बाजू आहे ती इतर घनांना स्पर्श करतात. ज्याच्या दोन बाजू इतर घनांना स्पर्श करतात. आता दोन बाजू इतर घनांना स्पर्श करणारे घन किती आहेत बघूयात आपण इथं. याच्यामध्ये बघितलं तर P हा घन आहे, याची मागची बाजू आणि खालची बाजू या दोन बाजू आहेत त्या इतर घनांना स्पर्श करतात. नंतर Q ही एक अशी बाजू आहे की ज्याची साईडची आणि खालची बाजू इतर घनांना स्पर्श करते. आणि N ही एक अशी बाजू आहे की ज्याची मागची आणि साईडची बाजू आहे ती इतर घनांना स्पर्श करते. म्हणजे PQN असे तीन घन आहेत. PQN तीन घन आहेत की ज्याच्या दोन बाजू आहेत त्या इतर घनांना स्पर्श करतात. तर अशा प्रकारचे प्रश्न या घनावरती म्हणजे दिग्ध संबंधावरचे येऊ शकतात की ते फक्त तुम्हाला डायग्राम दिलेली असते आणि त्याच्यावरून ओळखायचं की त्या घनाची कोणती बाजू इतर घनांना स्पर्श करते किंवा त्या घनाला बाकी इतर घन किती स्पर्श करतात हे फक्त तुम्हाला इथं काढायचं असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथं संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज टाकल्यानंतर तुम्हाला पाहता येतील. आणि तुम्हाला याच्यामध्ये कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला काय भेटेल त्याचं उत्तर भेटेल. थँक्यू.